गेल्या काही महिन्यातील राजकीय बातम्यांवर नजर टाकल्यास तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेला वावर. स्वातंत्र्य दिनाच्या आसपास पुण्यात नागरिकांशी साधलेला संवाद असो किंवा साताऱ्यातील तिरंगा रॅली असो, सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम असो किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवघ्या 4 महिन्यात झालेले 3 मोठे दौरे असोत, हे सगळं वरवर पाहता केवळ शासकीय कार्यक्रम वाटत असले तरी यामागे काही राजकीय खेळी तर दडली नाही ना, असा देखील प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडलाय. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच दौऱ्यांचा आणि भाजपच्या ऑपरेशन पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेऊया. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या दौऱ्यांमागे प्रामुख्याने 3 मोठे राजकीय बदल कारणीभूत आहेत, ज्यांनी भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक अतिशय सुपीक अशी राजकीय जमीन म्हणजेच फर्टाईल ग्राउंड तयार केलं आहे. आपण एका पाठोपाठ एक या कारणाचे विश्लेषण करूया. मुद्दा क्रमांक 1, काँग्रेसच्या बालेकिल्ल्याची पोकळी. पहिलं आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याची जागा घेणे. एक काळ असा होता की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा अभेद्य किल्ला मानला जायचा. पण आज वास्तव काय आहे? या भागात काँग्रेसचे पूर्वीसारखे सामर्थ्य आणि तळागाळातील संघटना कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. अनेक मोठे नेते एकतर पक्ष सोडून गेलेत किंवा निष्प्रभ झालेत. या राजकीय पोकळीचा म्हणजेच पॉलिटिकल व्हॅक्युमचा सर्वात मोठा फायदा भाजपला घ्यायचा आहे. मुद्दा नंबर 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता भाजपच्या जवळ. हेच दुसरे कारण आहे जे अत्यंत रंजक आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. इथला राजकारणाचा पोत असा आहे की लोक पक्षापेक्षा नेत्याला मानतात. आज परिस्थिती अशी आहे की हेच मोठे नेते महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या सोबत सत्तेत आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून कळालेल्या बातमीनुसार कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना कोट्यावधीचे कर्ज मंजूर झाले आहे. याचा अर्थ काय? हे नेते आता भाजपच्या सत्तेवर आणि मदतीवर अवलंबून आहेत. भाजप याच संधीचा फायदा उचलून त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मुद्दा नंबर 3, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती. हे तिसरे कारण आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अवस्था. पश्चिम महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेत काही मोठे आणि वजनदार नेते नक्कीच आहेत, पण राजकीय जाणकारांच्या मते त्यांच्यात एक अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. तो म्हणजे पक्ष संघटनाची भक्कम बांधणी. नुसते मोठे नेते असून चालत नाही, तर त्यांना जोडणारी केडर लागते. स्वतः एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच त्यांच्या 4 मंत्र्यांबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, कारण ते पक्ष संघटनेकडे म्हणावे तसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिंदेची शिवसेना संघटनात्मक पातळीवर बॅकफुटवर असल्याचे चित्र आहे. या 3ही कारणांमुळे इतर पक्षांमध्ये कोऑर्डिनेशन आणि संघटनांचा जो अभाव निर्माण झाला आहे, ती स्पेस भाजपला काबीज करायची आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस यांची ही रणनीती अत्यंत वेगाने पुढे जात आहे. आता वळूया या रणनीती सर्वात महत्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याकडे, सहकार क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्था. पश्चिम महाराष्ट्रात स्वतःची भक्कम स्पेस निर्माण करायची असेल तर सहकारात शिरावेच लागते, हे भाजपला पक्के ठाऊक आहे. अनेक राजकीय विश्लेषकांचे असे ठाम मत आहे की भाजप इथे सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिरकाव करण्यासाठी सत्तेचा पुरेपूर आणि अत्यंत हुशारीने वापर करत आहे. परंतु भाजपने हे पहिल्यांदाच केलेले नाही. राजकारणाचा इतिहास फार रंजक असतो. आपल्याला 90च्या दशकात डोकावून पाहावे लागेल. 1995 साली जेव्हा महाराष्ट्रात मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात शिवसेना भाजप युतीचे सरकार आले आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, तेव्हाही भाजपने हेच तंत्र वापरले होते. सत्तेत आल्यानंतर शिवसेना आणि भाजपने सत्तेचा वापर करून पश्चिम महाराष्ट्रात स्वतःची मजबूत पकड निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता आणि तो काही अंशी यशस्वी झाल्याचेही दिसून आले होते. पण इथं आपण समजून घेतले पाहिजे की अशा प्रकारे सत्तेच्या बळावर मिळवलेले सामर्थ्य हे दीर्घकाळ टिकतेच असे नाही. विचारसरणीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी प्रभाव सिद्ध केला तरच या प्रकारची बांधणी टिकते. लाभासाठी किंवा भीतीपोटी सत्तेसोबत असलेले सत्ता गेली तर टिकतील असं नाही. 1999 मध्ये युतीची सत्ता गेल्यानंतर आपण हेच पाहिले. जरी आज भाजप सत्तेचा वापर करून या भागात स्वतःची ताकद बळकट करण्याचा प्रयत्न करत असले तरी उद्या जर ही सत्ता गेली तर हे प्रस्थापित केलेले संबंध, हे आलेले नेते पुन्हा मूळ पदावर जाऊ शकतात किंवा हे संबंध विसरले जाऊ शकतात. इतिहासाची हीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता भाजपने एक नवी खेळी खेळली आहे. केवळ बाहेरून आलेल्या नेत्यांवर अवलंबून न राहता पश्चिम महाराष्ट्रात भाजपने आता भाजप विचारसरणीचे किंवा जे मूळ भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना बळकटी देण्याचे काम सुरू केले आहे.
त्यांना ताकद देणे आणि त्यांचे राजकीय वजन वाढवणे चालू आहे. पण हे करत असताना भाजपला एक मोठा संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष केवळ विरोधकांशी नाही आहे, तर महायुतीतील त्यांच्या स्वतःच्या घटक पक्षांशी आहे. हे काळ्या दगडावरची रेष आहे की विरोधकांसोबतच घटक पक्षांमधील नेते सुद्धा याला विरोध करणार. कारण वर्षानुवर्षे ज्यांनी इथल्या सहकार आणि स्थानिक राजकारणावर राज्य केले ते मित्र पक्षातील नेते स्वतःचे बसलेले बसताना जर भाजपसाठी त्यांना सोडावे लागत असेल तर ते गप्प बसतील असं अजिबात वाटत नाही. गोकुळ दूध संघ आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये हे मतभेद आधीच चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येत असल्याचे पाहून हे मित्र पक्ष शांत राहतील ही शक्यता फारच कमी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक लक्ष घातल्यामुळे या भागातील नेत्यांचे तसेच मंत्र्यांचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेतील सहभागावर नक्कीच परिणाम होईल. शेवटी या सर्व घडामोडींवरून असं लक्षात येते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे वाढलेले दौरे केवळ विकास कामाच्या उद्घाटनांपुरते मर्यादित नक्कीच नाही. ते एक अतिशय संयमित आणि दूरदृष्टीने आखलेली राजकीय चाल आहे. काँग्रेसची कमकुवत झालेली स्थिती, राष्ट्रवादीची महायुतीतील सध्याची अडचण आणि शिवसेनेतील संघटनाचा अभाव या सर्वांचा फायदा घेत सत्तेच्या इंधनावर चालणाऱ्या सहकाराच्या इंजिनाचे स्टिअरिंग पूर्णपणे आपल्या हातात घेण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु स्वतःचा पक्ष वाढवताना मित्र पक्षांची होणारी घुसमट आणि नाराजी भाजप कशी हाताळेल यावरच पश्चिम महाराष्ट्राचे आगामी राजकीय भवितव्य ठरणार आहे. भाजपने जर मूळ कार्यकर्त्यांना बळ दिले नाही आणि फक्त आयारामांवर विसंबून राहिले तर 1999 सारखीच अवस्था पुन्हा उडवू शकते. तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही ऑपरेशन पश्चिम महाराष्ट्र रणनीती खरोखर यशस्वी ठरेल का, की मित्र पक्षांच्या अंतर्गत बंडाळीचा त्यांना फटका बसेल? तुमचं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.